श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे माघी गणेश जयंती म्हणजेच तिलकुंद चतुर्थी. तर ही जी चतुर्थी आहे तर ती वर्षातून एकदाच येत असते आणि ही माघ महिन्यामध्ये आल्यामुळं या चतुर्थीला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं. हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवसामध्ये बघा, प्रत्येकजण आपल्या घरामध्ये एक दिवसाचा गणपतीची स्थापना करतो किंवा 5 किंवा 9 किंवा 10 दिवसांचे गणपती आपल्या घरामध्ये स्थापित करत असतात. किंवा बघा, आपल्या जर देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्यांची विधिवत पूजा करून स्थापना करू शकतो. कारण की हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो. हा दिवस गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असतो आणि म्हणूनच या दिवशी बघा, गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे म्हणून या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हे सहस्रपटींनी कार्यरत असतं. आणि अशा काही शुभ तिथीला जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटींनी प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण या माघी गणेश जयंतीच्या दिवशी बघा, फक्त गणपतीजवळची ही एक वस्तू आपल्याला आपल्याजवळ ठेवायची आहे. यामुळं घराची आर्थिक भरभराट होईल. आपल्यावरती कितीही मोठा कर्जाचा डोंगर असेल तर कर्ज फिटण्यासाठी आपली कर्जातून कर्ज मुक्तता होईल किंवा कर्ज फिटण्यासाठी किंवा फेडण्यासाठी आपल्याला काही मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील. आपल्यावरती अखंड लक्ष्मीची कृपा होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला या माघी गणेश जयंतीच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी करायचा आहे. तर हा उपाय बघा, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तर यामध्ये आपण एकूण 3 उपाय पाहणार आहोत. तर यातील एक तरी उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये कधीही जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये करायचा आहे. तर हे उपाय कसे करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही बघा, हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, आपण हा उपाय कशासाठी करायचा. बघा, आपल्यावरती आर्थिक अडचणी येत असतील आणि त्यामुळे आपल्यावरती खूप मोठं कर्ज झालेलं असेल बघा, म्हणजे तुमचं ते घरासाठी असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही कर्ज घेतलेलं असेल. आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहत नसेल. आता बघा, माता लक्ष्मी ही खूप चंचल असते. ती आपल्या घरामध्ये येणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच आलेली लक्ष्मीसुद्धा आपल्या जवळची स्थिर राहणं महत्त्वाचं असतं. आणि जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल तर आपल्यावरती आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यासोबतच आपली मुलं जे आहेत तर ती सारखी चिडचिड करतात, हट्टीपणा करतात. त्यासोबतच बघा, त्यांनी केलेला जो अभ्यास आहे तर तो त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही. मुलं पदवीधर आहेत, खूप शिकलेली आहेत, तरीही त्यांचे नोकरीचे योग जुळत नाहीत किंवा त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही. अशा बऱ्याच अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात. आणि आता बघा, गणपती बाप्पा हे स्वतः विघ्नहर्ता आहेत, कारण की ते आपल्या भक्तांवर येणारं प्रत्येक विघ्न संकट दूर करत असतात. आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पांची सेवा आणि उपासना करत असतो. तर या दिवशी बघा, आपल्याला म्हणजेच उद्या गुरुवारी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, तीळ टाकून आयानं अंघोळ करायची आहे. कारण की तिलकुंद चतुर्थी आहे, त्यामुळं तिळाला खूप महत्त्व आहे. आता गणपती बाप्पांचा अभिषेक करून झाल्यानंतरनं आपल्याला त्यांना जसवंतीचे एक लाल फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तिळगुळाचा नैवेद्य आणि 21 दुर्वांची जी जोडी आहे तर ती या दिवशी आपण आवर्जून अर्पण करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अष्टगंध, त्यासोबतच अक्षदा या अर्पण करून त्यांच्यासमोर आपल्याला दिवा, धूप, अगरबत्ती ही लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून नंतरच हा जो उपाय करायचा आहे तर तो आपण करायचा आहे.
तर त्यासाठी बघा आपण आपल्या घरामधील अडचणी दूर करण्यासाठी किंवा पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी जे उपाय करतो या दिवशी, तर ते अतिशय प्रभावी आणि 100% फलदायी ठरत असतात. तर बघा त्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे. आता या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. ती नवीन करकरीत अशी सुपारी आपल्याला लागणार आहे. तर नवीन करकरीत सुपारी आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे आणि नंतरनं ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आहे. ₹1 एक नाणं आणि ही जी सुपारी आहे तर ती उजव्या हातामध्ये धरून आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे आणि केल्यानंतरनं हे अभिमंत्रित नाणं आणि जी सुपारी आहे तर ती गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे. गणपतीच्या बाप्पांच्या चरणावरती ठेवायची आहे. आता बघा विड्याचं पान असेल तर त्या विड्याच्या पानावरती आपल्याला ठेवायची आहे. तर विड्याच्या पानावरती आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला कुंकानं लिहून काढायची आहे. म्हणजे 2 शब्दामध्ये आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. आर्थिक अडचण असेल तर धनप्राप्तीसाठी, नोकरीसाठी असेल तर नोकरी प्राप्तीसाठी, अशा पद्धतीनं अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे. आणि नंतरनं ह्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून हे ₹1 नाणं अभिमंत्रित आणि सुपारी याच्यावरती ठेवायचे आहे. आता हा उपाय केल्यानंतर बघा दिवसभर आपल्याला हे नाणं आणि ₹1 नाणं आणि सुपारी जी आहे तर ती तिथेच ठेवायची आहे. संध्याकाळची वेळी आपल्याला काय करायचं आहे, हे ₹1 नाणं आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आणि ही जी सुपारी आहे तर ती लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली मानला जातो. यामुळं आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. आपल्या प्रत्येक कामांना गती मिळत असते. आपल्या जे पैशांचे मार्ग जे आहेत येण्याचे, जे बंद झालेले आहेत तर ते बंद मार्ग मोकळे होण्यासाठी मदत होत असते. घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहत असते. त्यासोबतचा बघा पुढचा जो उपाय आहे तर हा करण्यासाठी बघा आपल्याला दुर्वांची जुडी लागणार आहे आणि एक हळकुंड लागणार आहे. तर बघा 3 दलं किंवा 5 दलं म्हणजे 3 पानं किंवा 5 पानं ज्या दुर्वाला असतात तर अशा 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. याची एक जुडी तयार करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक अखंड हळकुंड जे आहे तर ते घ्यायचं आहे. आता बघा हळद जी आहे तर ती गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच आपण हळकुंडासंबंधित काही उपाय केले तर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. आणि ही मागी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि या दिवशी पृथ्वी तलावरती गणेश तत्व हजारो पटींनी कार्यरत असतं. म्हणून अशा सकारात्मक ऊर्जेमध्ये किंवा सकारात्मक लहरीमध्ये काही उपाय केले तर त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त नक्कीच होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी 21 दुर्वांची जुडी आणि त्यासोबतच एक हळकुंड घ्यायचं आहे. आता हळकुंड आणि 21 ज्या दुर्वा आहेत तर त्या आपल्याला एकत्र करून याची एक जुडी तयार करायची आहे. जुडी तयार केल्यानंतरनं आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. गणेश म्हणजे बघा गणपती अथर्वशीर्षमचं आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे. त्यासोबतच आपण बघा गणपती स्तोत्राचं सुद्धा पठण या दिवशी आपण करू शकतो. त्यानंतरनं ही जी दुर्वांची जुडी आहे आणि हळकुंड तर ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपल्याला तिथेच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायच्या आहेत. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोरची ही जी जुडी आहे तर ती उचलून घ्यायची आहे. उचलून घेतल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही 21 दुर्वांची जुडी आणि हे हळकुंड आपल्याला बांधून याची एक पोटली तयार करायची आहे. याची पोटली तयार केल्यानंतर आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्या दरवाजावरती आपल्याला ही जी पोटली आहे तर ती ठेवून द्यायची आहे किंवा बांधायची आहे. ती कोणाच्याही नजरेस पडू नये अशा ठिकाणी तुम्हाला ही बांधायची आहे. आणि जर तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, त्यातून
म्हणावा असा नफा किंवा इन्कम तुम्हाला मिळत नसेल, तर अशावेळी ही जी पोटली आहे तर ती तुम्ही त्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या दुकानामध्ये, शॉपमध्ये ठेवू शकता. तर असा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या गणेश जयंतीच्या दिवशी उपाय करू शकतो आणि अशा शुभतिथीला उपाय जर केले तर ते अत्यंत फलदायी ठरत असतात. म्हणून प्रत्येकानं आवर्जून हे असे छोटे मोठे उपाय करत चला. आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो, तर त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळते आणि आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होत असते. आपण हे उपाय जे करत असतो तर ते आपल्या कष्टाला, मेहनतीला एक दैवी शक्तीची साथ मिळावी यासाठी करत असतो आणि ही उपायाला जर आपण या आपल्या कष्टाला, मेहनतीला उपायाची जर जोड दिली तर आपलं प्रत्येक काम जे आहे तर ते हळूहळू पूर्ण होण्यास मदत होत असते.